राज्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडतोय, त्यामुळे राज्यात काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी पावसामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। याच नुकसान भरपाई संदर्भात साधारणतः 39 लाख हेक्टर क्षेत्रावरील शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेत। ज्यांचं नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे। यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे काय म्हणाले पाहूयात। ब्युरो रिपोर्ट, जनता आवाज न्यूज। आहे नुकसानीची एक्झॅक्ट आकडेवारी किती आहे, पंचनाम्याचं स्टेटस काय आणि शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत कधी मिळणार? आपल्या सर्वांना माहिती आहे की ऑगस्ट महिन्यामध्ये आणि आता सप्टेंबर महिन्यामध्ये जे अतिवृष्टी साधारणतः आपल्या 29 जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि त्याच्यामुळे साधारणतः प्राथमिक अंदाजानुसार आणि काल पण मला वाटतं सोलापूर जिल्ह्यामध्ये किंवा इतर जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस हा झालेला आहे। कालच्या आकडेनुसार साधारणतः 38,87,000 जवळजवळ 39 लाख एकर क्षेत्रावर शेतकऱ्यांच्या पिकाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान हे संपूर्ण राज्यामध्ये झालेलं आहे आणि शेवटी हे निसर्गाचं संकट आहे, त्यामुळे संकटाला तर सगळ्याला आपल्या शेतकऱ्यांना सामोरं गेलंच पाहिजे। अनेक शेतकऱ्यांना जे नुकसान झालेलं आहे या अतिवृष्टीमुळं त्या सर्व शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे हे करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री आणि आम्ही सर्वांनी निश्चित प्रकारे दिलेले आहेत। त्यामुळं पंचनाम्याचं काम हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये महसूल आणि कृषी विभागाच्या माध्यमातून सुरू आहे आणि ज्यांचं नुकसान झाले त्या सर्वांना, त्या शेतकऱ्यांना ती नुकसान भरपाई मिळण्यासाठी शासन कटिबद्ध आहे। सर, आज उपराष्ट्रपती यांचा शपथविधी सोहळा आहे। सगळ्या पक्षांच्या एनडीएच्या पक्षांच्या अध्यक्षांना बोलवलेलं आहे, परंतु आपल्यातर्फे दादा न जाता प्रफुल्ल पटेल जाणार आहे त्या ठिकाणी। शेवटी प्रत्येक पक्षाचा विषय असतो, दादांचे अगोदरचे कार्यक्रम असतील किंवा त्यांचे शेवटी प्रफुल्ल पटेल साहेब, तटकरे साहेब आणि अजितदादा हे आमच्या पक्षाचे खूप मोठे तिन्ही नेते आहेत, तेव्हा तिघांनी विचारविनिमय करून ठरवलं असेल आणि त्यामुळे प्रफुल्ल पटेल साहेब हे शपथविधी सोहळ्यासाठी जाणार आहेत। यांनी सांगितलंय की ज्या पद्धतीनं राजकारण सुरू आहे साखरे संदर्भात आणि ऊसा संदर्भात, अजित पवार हे ऊस दर धोरण समितीचे अध्यक्ष आहेत आणि साखर कारखाना त्यांचा आहे, त्यामुळे सगळ्या याच्यामध्ये ते अध्यक्ष का झाले असे त्यांचं म्हणणं आहे। असं म्हणणं चुकीचं। शेवटी ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि साखर धंद्याच्या संदर्भामध्ये किंवा जे साखर कारखाने असतील किंवा चेअरमन असतील किंवा शेतकरी असतील, दादा पहिल्यांदा शेतकरी आहेत, तर निश्चित प्रकारे दादांच्या माध्यमातून उलटा चांगल्या प्रकारचा न्याय माझ्या राज्यातील शेतकऱ्यांना एक बाजारभाव मिळण्यासाठी त्यांना आदेशवत निश्चित प्रकारे होईल। जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये शाब्दिक जुंपलेली दिसत आहे। त्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून एकमेकांवर पलटवार सुरू आहे, सगळ्या घडामोडी सुरू आहे आणि एका ओबीसी कार्यकर्त्यांनी याच्यावरून आत्महत्या लातूरमध्ये केली आणि तिथे भुजबळ पण भेटायला वाद तर तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की 100% ओबीसी आणि मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात आपल्याला माहिती आहे की आरक्षण झालं, सरकारची भूमिका एकच आहे की मराठा समाजावरती पण अन्याय झाला नाही पाहिजे, ओबीसी समाजावरती पण अन्याय झाला नाही पाहिजे आणि यातनं निश्चित प्रकारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब योग्य तो मार्ग काढतील। पण ही गोष्ट निश्चित प्रकारे खरी की या बाबतीमध्ये कुणीच मला वाटतं असं वाद हा एकमेकात लावू नये आणि कुणीच कुणाचं त्या बाबतीमध्ये तुम्ही जे म्हणता त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीसांनी भूमिका त्यांची स्पष्ट केलेली आहे। त्यामुळे ओबीसी आणि मराठा समाज या दोघांना न्याय देण्याची भूमिका राज्य सरकारची आहे। हैदराबाद गॅझेटच्या विरोधात 3 याचिका हायकोर्टामध्ये दाखल झालेल्या आहे। काय वाटतं एकूणच राज्य सरकार ची भूमिका आहे की ओबीसीचं नुकसान होणार नाही? मी राज्य सरकारची भूमिका पहिल्यांदाच आपल्याला स्पष्ट केली की या बाबतीमध्ये मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाचं आरक्षण नुकसान होणार नाही ही भूमिका राज्यांच्या प्रमुखाच्या असल्यामुळं या बाबतीमध्ये सर्वांनी निश्चित राहावं। बोंडअळीचं जर पाहिलं आपण, यावेळेस बोंडअळीचा प्रकोप मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता आहे, कारण की पाऊस ज्या पद्धतीने झालाय 10 वर्षापूर्वी जवळपास 60% प्रोडक्शन हे देशभरातलं वाया गेलं होतं बोंडअळीमुळे
कारण की मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं नुकसान झालं होतं. जे टेक्नॉलॉजी येणं अपेक्षित होतं ते काही अद्यापर्यंत आलेलं नाही आहे. VT2 जे आहे ते राज्यातल्या शेतकऱ्यांचा, खास करून तुम्ही सुद्धा एक ऊस उत्पादक शेतकरी आहात. इथेनॉलच्या गेले 35-40 वर्ष लागले इथेनॉल 20 पर्यंत पोहोचायला. यात जे वाद सुरू आहे, कृषी मंत्री म्हणून तुमची भूमिका काय? 100% ह्या बाबतीत वाद करू नये. आता इथेनॉलला आता शेवटी तुम्हाला इथेनॉलकडे सगळ्यांना जावंच लागेल. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, गडकरी साहेब हे खूप दूरदृष्टी असणारे नेते आहेत. एक कृषी असू द्या, त्यांच्या अनेक म्हणजे त्यांच्या संकल्पना बघतो, अनेक आपण आज गोष्टी पाहतो, रोडच्या बाबतीमध्ये काय गोष्टी पाहतो, पुलांच्या बाबतीमध्ये काय गोष्टी पाहतो. खरंच तो माणूस एक दूरदृष्टी असणारा माणूस आहे. माझं म्हणणं आहे, माझी त्या टीकाकारांना मला त्यांना विनंती करायची की गडकरी साहेबांचं काम हे खूप मोठं आहे आणि इथेनॉलच्या बाबतीमध्ये त्यांनी जे धोरण आखलेलं आहे, मी गडकरी साहेबांच्या धोरणाच्या बरोबर. सर, आज रामटेकमध्ये कृषी प्रदर्शन, शेतकऱ्यांच्या कामाचा हंगाम आहे. भर पावसाळ्यात असं कृषी प्रदर्शन होतं का? नाही, खरं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ही तारीख आपल्याला सगळ्यांना आपण आज जे कार्यक्रम आहे आपला, तर ते मला वाटतं परमपूज्य गुरुदेव श्री रविशंकरजी यांनी आपल्याला खरंच आजची वेळ दिलेली आहे आणि त्यांच्या वेळेनुसार खरंच आपले आशिष जयस्वाल साहेब एक कामाचा माणूस, एक जेमिनो असणारा माणूस, त्यांनी तो वेळ तारीख दिलेली आहे. त्यांच्या वेळेनुसार हा कार्यक्रम आपण घेतो. शेतकऱ्यांचा वेळ महत्त्वाचा वाटत नाही का तुम्हाला? श्री रविशंकर यांचा वेळ महत्त्वाचा वाटत नाही. ते शेतकऱ्यांसाठीच येत आहेत. तिथं सामंजस्य करार, जो शेतकरी शेतामध्ये जो पीक घेणार आहे त्याला कुठंतरी चांगल्या प्रकारची बाजारपेठ किंवा हक्काचं त्याला काहीतरी राहणार आहे. त्यामुळे आज हा कार्यक्रम घेतोय. म्हणजे माझं तर म्हणणं उलट हा शेतकऱ्यांसाठीच कार्यक्रम आहे. त्यामुळे उलट तर शेतकरी म्हणून आपण सर्वांनी त्याचं स्वागत केलं पाहिजे.